सावता महाराजांना वंदन केलं. पुढे आला लहुळ गावामध्ये भगवान परमात्मा. त्या कुर्मदासाला पाहिलं. कुर्मदासाला उचललं, स्वतःच्या मांडीवर घेतलं. कुर्मदासानं स्नेहभरा नमस्कार भगवंताला केला. देवा, माझ्यासाठी इतके दूर आलात हो, तुला हात पायी पाहिजेत ना? आता नाही, आता हात पायी नको. का? जो विश्वाचा पोशिंदा, विश्वाचा निर्माता, ज्याच्या मांडीवर बसलो ना, हातपायी भेटले तर मांडी बदलली जाईल. देवा, आता हातपायी नको. बाळ ज्या वेळेस यात्रेत आईचं बाळ चुकतं ना, आईच्या सोबत असताना बाळ सांगतं, आई मला फुगा पाहिजे, आई मला फुगा पाहिजे. पण जर का तेच बाळ आईच्या हातातून सुटलं, बाळ चुकलं. बाळ जर एखाद्या वारकऱ्याला सापडलं ना, बाळा तुला फुगा देऊ नको, नको नको नको, तुला काय देऊ, तुला जेसीबी देऊ का? बिलकुल नको. मग आता काय पाहिजे? आता मला आई पाहिजे. कुर्मदासाला हातपाय लागत होते, पण केव्हा? जोपर्यंत आई नाही तोपर्यंत फुगा नको, तोपर्यंत गाडी नको, तोपर्यंत जत्रा नको, तोपर्यंत बाजार नको. पण ज्या वेळेस आई मिळेल त्यावेळेस मला हवं आहे. आता मला पाय नको देवा, मला हात नको रे, मला डोळे नको, आता फक्त तू हवा आहेस. आणि मग त्यावेळेस त्या लोहुळ गावामध्ये त्या कुर्मदासाचा उद्धार केला. गेले कधी तर कुर्मदासाची समाधी लोहुळ गावामध्ये आहे. मग महाराज म्हणतात, दिनाचा सोयरा पांडुरंग. असा तो भगवान परमात्मा, तो दिनावर रंजल्या गांजल्यावर सेवा करतो, म्हणून पंढरपूरला जा. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न पडलाय, हा बाबा काहीच म्हणा, अपेक्षा वेगळ्या आहेत. आता मच्छिंद्र शेठ, तुम्ही मला सांगितले पण तुमच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. पण ही वारकरी संप्रदाय, ही गादी छोटून आणायची गादी दादा, लक्षात ठेवा. आणि हे पाळा रे दादा, खरंच पाळा, इथं चुकू नका. मिनिमम हे लक्षात नगर जिल्ह्यात नाही, राज्यात आदर्श गेला पाहिजे की वैकुंठवासी गुरुवर्य गुरु हरिभक्तीपर्यंत छोटून आणा वनकुटेकर यांच्या शिष्यगणाच्या गावात एकही कीर्तनकार, एकही वाचाळ शब्द बोलत नाही, असं आदर्श गाव म्हणून करंडीचं नाव राहू द्या. आणि तुम्हाला हेच ऐकावं लागेल.